आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. महेशने याला बिझनेस पासून दूर ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज. येस प्लीज कम इन. बसा. अरे विक्रांत, तू कसा आहेस? मी मजेत. आणि महेश देसाई? ऑल ओके. तुम्ही कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. अरे हो विक्रांत, तू आलायस खरा, पण माझ्याकडे इंटरव्ह्यू सुरू आहेत. आता पुढला कॅन्डिडेट येईल. तू थोडा वेळ बसतोस का? मी लगेच इंटरव्ह्यू संपवतो. तुमचा नेक्स्ट कॅन्डिडेट मीच आहे. काय? तू जॉब सर्च करतोयस? हो. उगाच मस्करी करू नकोस. नाही, मी मस्करी करत नाही, सिरियसली बोलतोय. मी जॉब शोधतोय. अरे पण तुमची स्वतःची कंपनी असताना तू जॉब शोधतोयस? हो. बट वाय? आहेत काही कारण. घरी सगळं ठीक आहे ना? तू वाद वगैरे तर घालून नाही ना आलायस? नाही, तसा काही विषय नाहीये. काही पर्सनल इश्यूज आहेत. नाही बरोबर आहे, पण तरी तू जॉब करणार म्हणजे? बघा, मी तुमच्या कंपनीमध्ये जॉब करायला तयार आहे. हो, पण मी तुला हा जॉब नाही देऊ शकत. का? अरे तू आमच्याकडे जॉब करतोस हे कसं दिसेल? आणि तुझं क्वालिफिकेशन तर हायर लेवलचं आहे आणि आमच्याकडे ती वेकन्सी नाहीये. पण मी कमी पॅकेजचा जॉब करायला तयार आहे. पण तुझ्याकडे क्वालिफिकेशन असताना तू कमी पॅकेजचा जॉब का करतोयस? मुळात तू हा जॉबच का करतोयस? अरे तुझ्याकडे बिझनेस रन करण्याची कपॅसिटी आहे, कळतंय का तुला? मला सगळं मान्य आहे, पण आता मला जॉबची गरज आहे. गरज असली तरी तू हा जॉब करू नकोस. मला तुझ्यातला बिझनेसमन संपवायचा नाहीये. मी तुला जॉब करू देणार नाही. अरे पुढे मागे तुमची कंपनी तुलाच चालवायची आहे, कळतंय ना तुला? हो, पण माझ्या फार अपेक्षा नाहीये. हे बघ विक्रांत, मला वाटतं तू शॉर्ट टर्मचा विचार करण्याऐवजी लॉंग टर्मचा विचार कर. बरोबर तुमचं, पण सॉरी विक्रांत, मला चुकीचं समजू नकोस, पण मी तुला हा जॉब देऊ शकत नाही. आय एम सॉरी.